काय रोहन काय म्हणतोस, काय चाललंय सध्या? काही नाही, आता बीकॉम झाले, नोकरीसाठी MBA करणार आता. खरं सांगू का तुला, शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाही. आज जो तो उठते तो शिकते. पैसे कोण कमवणार हा? माझे जे आजोबा होते ना, आजोबा, त्यांचं पुस्तकाचं दुकान होतं. लोक तिथे यायची, पुस्तकं घ्यायची, शिक्षण घ्यायची, पैसा माझा आजा कमवायचा. माझे जे खापर पंजोबा होते ना, त्यांचं रद्दीचं दुकान होतं. वर्षाच्या सुरुवातीला जे शिक्षण असतं ते वर्षाच्या शेवटी रद्दी होतं. शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाही. आजचा कसं झालंय, ज्याचा उठला नाही उठला तो बाहेर शिकायला चाललाय. माझा एक मित्र आहे गाणं, तो परवा म्हणत होता मराठी भाषेचा अवघड आहे. म्हणलं अरे तुझ्या पोरगा जो वॉशिंग्टनला शिकतोय ना, त्याला वाईला शिकायला पाठव, म्हणजे खरं होईल. कसं आहे, दुनियादारीचं शिक्षण महत्वाचं आहे आणि ते शिक्षण गप्पा मारूनच प्राप्त होतं. आमच्या काळात आम्ही काय गप्पा मारायचो, त्यामुळे आम्ही काय लोकांना शिकवू शकतो. आणि मी लोकांना काय शिकवतो की शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाही. येऊ का मग? नाही तू येच. तुला सांगतो, माझं 5वीचं शिक्षण झालं मी नोकरी शोधायला गेलो, पण कोणीच मला नोकरी नाही दिली. तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुझं शिक्षण काय आहे? बीकॉम. तुला नोकरी आहे? नाही. त्यामुळे मी सांगते की शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाही. कळलं का? पान खाणं नको. अच्छा, कुठे चालला आता तू? मी कुठे जा, पण हे लक्षात ठेव. ओके. शिक्षणाचा आणि पैसे कमवण्याचा काहीच संबंध नाही. हो, ठेव. येतो मी.